भरपूर भाज्या खाऊन कंटाळा आलाय. मग आजच बनवा ही चमचमीत गावरान सांडग्याची भाजी. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेला आहे पारंपरिक पद्धतीने सांडगा. चला तर याची कृती पाहूया. हे बघा, इथं मी 1 वाटी सांडगे घेतलेले आहेत. पारंपरिक पद्धतीने मी वाळवण्याच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ आहे, तुम्ही बघून घ्या. याची भाजी खूप छान होते. हे सांडगे घेतलेले आहेत. इथं बारीक वाटून मी टोमॅटो घेतलेला आहे. जिरे मोहरी घेतलेले आहे. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. हळद घ्यायची आहे. काळं तिखट घ्यायचं आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे. आणि अद्रक, लसूण आणि खोबरं घालून केलेली पेस्ट आहे ही. हे बघा, मी गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण सांडगे हलकीशी भाजून घेऊया. याचा एकदम खमंग असा छान वास येईपर्यंत आपण भाजून घेऊया. हे बघा, सांडगे मस्त आपले भाजलेले आहेत. पण असा ह्याचा वास पण येत आहे. आता मी हे काढून घेते. हे बघा, गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया. जिरे मोहरी छानशी तडतडली आणि कांदा टाकून घेऊया. कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेऊया. कांदा छान असा लालसर झालेला आहे. आता आपण यामध्ये अद्रक, लसूण आणि खोबरं टाकलेली पेस्ट आहे ती परतून घेऊया. छान होते सांडगा. मी केलेल्या तशा पद्धतीने करून तुम्ही पण बघा. जुन्या पद्धतीची भाजी आहे ही. बघा, आता टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया. टोमॅटोची प्युरी टाकलेली मी छान असं याला दाटसरपणा येतो आणि खायला पण ग्रेव्ही जास्त होते. त्यामुळे आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली. हे बघा, आपलं टोमॅटो परतून झालेला आहे. त्यामध्ये मी मीठ टाकते चवीपुरतं. हळद टाकून घ्यायची. त्याची चटणी पण टाकून घेऊया. याला 2 मिनिट असं परतून घेऊया. छान असं पूर्ण एकजीव होईपर्यंत याला परतूया. डिस्क्रिप्शनमध्ये स्वस्तात मस्त अशा वस्तूंची लिंक दिलेली आहे, ते पण चेक करा तुम्ही. बघा, चटणी, मीठ, हळद एकदम छान असं यामध्ये एकजीव झालेला आहे. तर आता आपण यामध्ये सांडगा टाकून घेऊया भाजलेला. याला पण 2 मिनिटं परतून घेऊया. सांडगा पण या मसाल्यामध्ये मस्त एकजीव झालेला आहे. येतं का, मी इथं पाणी टाकणार आहे. आता मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. शक्यतो पाणी गरमच करून घ्यायचं, म्हणजे आपल्या भाजीला तर्री पण छान येते आणि सांडगा पण आपला लवकर शिजेल. आता याला मी पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यामध्येच मी शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहे. दाटसरपणा येण्यासाठी म्हणून मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. नाही टाकलं तरी चालेल. आता याला आपण 10-15 मिनिटं झाकण ठेवून शिजू देऊया. आपण वाव, मस्तच असा याचा सुगंध येत आहे. एकदम छान अशी आपली सांडग्याची भाजी तयार झालेली आहे. पण थोडंसं आणखीन पाणी आहे, त्यामुळे मी आणखीन थोडं शिजवून घेते. बघा, सांडगा पण आपला शिजलेला नाहीये. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपण परत 5 मिनिटं याला शिजवून घेऊया. वाव, मस्त असं आपली भाजी झालेली आहे. हे झालेली आहे आपली सांडग्याची डिश तयार. चला तर यावरती थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते गार्निशिंगसाठी. वाव, मस्त दिसत आहे. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.